अगं अनुप्रिया, आज सुद्धा तू सगळ्यांच्या आधी आलीस? हो मॅम, ते घरची कामं ना लवकर आटपले म्हणून आले. काय ग, आज खूप खुश दिसतेस. काय कारण काय? मॅम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, काहीतरी शेअर करायचं, म्हणजे माहित नाही तुम्हाला आवडेल की नाही. अगं सांगून तर बघ. मॅम, तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. गेले काही दिवस आमच्या घरात जे काही चाललं होतं त्या सगळ्याची कल्पना मी तुम्हाला दिली होती. आधी रेवतीचा साखरपुडा मोडला, तो मुलगा पैसे घेऊन फरार झाला, आमचा ऍक्सिडेंट झाला, हे हॉस्पिटलमध्ये होते, सिरियस होते. त्या तेलंगला आम्हाला पैसे द्यायचे होते, त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं होतं, आठवतंय ना मॅम? त्यानंतर प्रथमची अटक. त्या सगळ्यातून सावरत असताना माझ्या कुटुंबावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस झाली. आम्ही सगळे खूप खचून गेलो होतो मॅम. पण आता सगळं संपलंय मॅम. माझी माणसं पुन्हा एकदा हसतायत, एक पॉझिटिव्ह वातावरण आहे, सगळे खूप खुश आहेत मॅम. सगळ्यांच्या मनातल्या इच्छा, स्वप्न सगळी पूर्ण होत आहेत आणि त्यांना बघून मला खूप छान वाटतंय. तुम्हाला माहिती आहे मॅम, माझे घरचे खुश तर मी खुश. अनुप्रिया, मलाही तुला असं आनंदात बघून खूप छान वाटतंय ग. रिअली आय एम सो हॅपी फॉर यू. असं होतं कधी कधी आपल्या आयुष्यात, अशी एक बॅड फेज येते, पण ती तेवढ्यापुरतीच, नंतर ती जाते सुद्धा आणि मग सगळं व्यवस्थित होतं. नाही मॅम, हे सगळं जे अचानक झालंय ना, ते फक्त आणि फक्त दत्तोबाबांमुळे झालंय. एक मिनिट, कुणामुळे? दत्तोबा. मॅम, मला तुम्हाला सगळं नीट सांगायचंय. मला माहिती की तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, म्हणून थांबतो. मॅम, मी काय बोलते ना ते नीट ऐका. दत्तोबाबा हे खूप मोठे सिद्ध पुरुष आहेत, खूप शिकलेले आहेत, डॉक्टर आहेत मॅम. खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज त्यांना भेटायला येतात. तुम्हाला माहिती आहे, आम्हालाही त्यांना भेटायला मिळालं, आमच्या घरी आले होते ते. मॅम, खरं सांगू का, पहिल्या भेटीतनं मला जरा वाटलं होतं की जरा शंका आली होती, जरा डाऊटफुल होते मी. मॅम, आम्ही त्यांना काही सांगण्याआधी ना त्यांना आमचे सगळे प्रॉब्लेम्स माहिती होते आणि त्यावर त्यांनी उपायही दिला. मॅम, आता घरात सगळं चांगलं आहे. त्यांच्या भाषेत सांगायचं झालं ना, सगळं आनंदी आनंद आहे. काय बोलतेस तू अनुप्रिया? तुला वेड लागलंय का? अगं, हे सगळं खोटं असतं. हे बाबा भोंदू बाबा असतात आणि तुझ्यासारखी शिकलेली बाई यावर विश्वास ठेवते. मॅम, मला माहिती होतं की हे सगळं तुम्हाला पटणार नाही, तुमचा विश्वास बसणार नाही, पण माझं एक ऐकाल का? एकदा माझ्यासोबत या, तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यांनी बघा आणि तुमचा विश्वास बसेल, खात्री पटेल तुम्हाला. किती भोळी आहे सगळं तू. मला ना आता तुझी फार काळजी वाटायला लागली. तुझ्यासारख्या साध्या भोळ्या माणसांना हे बाबा लोक फक्त आणि फक्त फसवतात आणि तुझ्या बाबतीत हे सगळं होऊ नये असंच वाटतं मला. नाही नाही मॅम, तुम्हाला वाटतं तसं नाही. ऐका माझं. तू ऐक माझं अनुप्रिया. मी मघाशी बोलले त्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात एक बॅड फेस येतो, पण आपले प्रॉब्लेम ना कोणी बाबा सोडवू शकत ना देव. ते फक्त आणि फक्त आपल्याला सोडवावे लागतात. मॅम, पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक असतो. कसं आहे ना, देव आणि आपण त्याचं निर्माण केलेलं अस्तित्व हे फक्त आपल्यावर आलेल्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ देतं आपल्याला. बाकी आपल्या नशिबात जे असतं आणि जे आपण ओढवून घेतलेलं असतं ते घडल्याशिवाय राहत नाही. मॅम, कसं आहे ना, मी तुमच्या विचारांचा खूप आदर करते, पण हा निर्णय मी खूप विचार करून घेतलाय मॅम. हे जे काही घडतंय ना, ते फक्त आणि फक्त दत्तोबाबांमुळे इतक्या दिवसानंतर माझ्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय मला, आणि ते हसू मला घालवायचं नाहीये ना. हे बघ, तुला असं आनंदात बघायला मलाही खूप आवडेल, पण अगं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. असं असतं तर जगात कुणीच दुःखी राहिलं नसतं. मला सांग, तू म्हणतेस तो बाबा फार बिझी आहे, त्याच्याकडे खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज येतात, मग तरीही त्याला तुझ्या घरी यायला कसा काय वेळ मिळाला? तुला त्याचं वागणं खटकलं, पण तू अगदी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलंस. माणसाला जे बघायचं असतं ना, तेच माणूस बघतो.
मी तुझी एक हितचिंतक म्हणून तुला सांगते, या सगळ्या प्रकरणात अडकू नकोस. यातनं चांगलं काही होणार नाहीये, झालं तर वाईटच होईल.